राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील आणि बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे। माझ्या नादाला लागू नका, मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला नीट सोडणार नाही, अशी थेट आणि खुली धमकीच आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटलांना दिली। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हा वाद प्रचंड पेटलाय। या दोन बड्या नेत्यांमध्ये असं नेमकं काय बिनसलंय, ही वादाची ठिणगी कशी पडली आणि यामध्ये दूध भेसळ, जिओ टॅगिंग आणि महालक्ष्मी या तीन शब्दांचा काय संबंध आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या संपूर्ण वादाची ठिणगी पडली ती नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात। सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाली आहे। तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात दूध भेसळ आणि अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे। पुणे जिल्ह्यातील मंचर येथे FDAने दूध भेसळीवर केलेल्या कारवाईने संपूर्ण राज्य हादरलं। याच कारवाईचा संदर्भ देत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी थेट सभागृहात बीडच्या एका आमदाराच्या पत्नीवर नाव न घेता अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले। जयंत पाटील सभागृहात बोलताना म्हणाले की बीड जिल्ह्यातील एका आमदाराची पत्नी डेअरी चालक आणि दूध संकलन करणाऱ्या स्थानिक संस्थांवर सातत्याने दबाव टाकते। एवढंच नाही तर मोठ्या दूध प्रक्रिया कंपन्यांनाही निकृष्ट दर्जाचे दूध स्वीकारण्यासाठी थेट धमकावलं जातंय, अशा तक्रारी समोर येत आहेत। जयंत पाटील काय म्हणाले होते ते आपण समजून घेऊया। नामांकित दूध डेअरीवाले बोलून घेतले, पुण्यात मला वाटतं मीटिंग झाली असेल त्यांच्या ऑफिसला। सर्व दूध डेअरीवाले आले। तुकाराम मुंडेंनी सांगितलं चुकीच्या लोकांचं दूध, तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका। इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते। मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंडेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं। मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो। मग एक लेट्सअप नावाचं चॅनल आहे, त्यांनी बातमी लावली की आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी, आणि त्यांनी बातमी लावली। त्याच्या संपादकाला फोन आमदाराच्या बायकोचा, धमकी दिली, ह्याची चौकशी झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, हे काय चाललंय राज्यामध्ये? किती कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स, म्हणजे आपल्याला कुणाचा तरी आशीर्वाद आहे। जयंत पाटलांचे हे आरोप ऐकल्यानंतर बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांचा संताप अनावर झाला। बीडमधील मच्छिंद्रनाथ गड येथे माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी थेट जयंत पाटलांवर हल्लाबोल केला आणि त्यांना खुलं आव्हान दिलं। सुरेश धस काय म्हणाले ते बघूया। पाटील हे कायमस्वरूपी त्यांना एक फार छंद आहे कोणाच्याही कुठेही डावचायचा। तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावचायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ती तिकडं बघायची, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची, आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं। तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेले। तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे कामं करताना आम्ही बी तुम्हाला देऊच सापडतील ना। ते बी या महाराष्ट्र राज्यामध्ये मागचं मवियाचं जे सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीमध्ये कोण जलसंपदा मंत्री होतं, ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला, त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा। हे महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत, हे सुद्धा पहिल्या दिवशी कळल। ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळल, तर हे बी पहिल्या दिवशी कळल जयंत पाटलांना।
दूध भेसळ आणि पत्नीवर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना सुरेश धस यांनी जयंत पाटलांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. सुरेश धस केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी जयंत पाटलांना थेट अडचणीत आणणारा इशारा दिलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते. हाच धागा पकडत धस यांनी जिओ टॅगिंगचा मुद्दा उपस्थित केला. धस यांनी आरोप केलाय की मविया सरकारच्या काळात जलसंपदा विभागाने जिओ टॅगिंगचा जो GR काढला होता त्याच्या नावाखाली महाराष्ट्राची मोठी लूट झाली आहे. हा नेमका काय प्रकार होता याची संपूर्ण कुंडली मी पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहासमोर मांडणार आहे. यासोबतच त्यांनी महालक्ष्मी नावाच्या एका संस्थेचाही उल्लेख केला. ही संस्था नेमकी कोणाची आहे, त्याचे रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर आहे, त्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे आणि त्याचे डायरेक्टर कोण आहेत, हे सगळे खुलासे मी अधिवेशनात करणार असा गंभीर इशारा धस यांनी दिलाय. एकीकडे सुरेश धस यांनी हे थेट आव्हान दिलेलं असतानाच दुसरीकडे जयंत पाटील यांना त्यांच्या स्वतःच्या होम टाउन मध्ये म्हणजेच सांगलीच्या इस्लामपूरमध्ये मोठा राजकीय धक्का बसलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आणि जयंत पाटलांचे खंदे समर्थक असलेले नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले. पेठ सांगली रस्त्यावर महामार्गावर केलेल्या अतिक्रमण आणि अनियमिततेच्या निकषावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात त्यांचे बंधू आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांचेही नगरसेवक पद रद्द करण्यात आले. जयंत पाटलांच्या होम पिचवर झालेली ही कारवाई त्यांच्यासाठी खूप मोठा राजकीय फटका मानली जाते. तर एकूणच दूध भेसळीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोप, जुन्या फाईल्स आणि थेट राजकीय अस्तित्वाच्या लढाईपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आगामी काळात जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा सुरेश धस यांनी दिलेला इशारा आणि जयंत पाटलांचे आरोप यामुळे सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळणार हे नक्की. पण या संपूर्ण वादावर तुम्हाला काय वाटतं? सुरेश धस यांनी केलेले आरोप आणि जयंत पाटलांनी उपस्थित केलेला दूध भेसळीचा प्रश्न यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.